आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या 6,000 रुपयाबरोबर आता महाराष्ट्र सरकारही 6,000 रुपये 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। तर आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। वन्य प्राण्यांनी शेतीचं नुकसान केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयांपर्यंत भरपाई। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत मिळणार नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना दिलासा। नमोच्या 7व्या हप्त्यापोटी 1,932 कोटी रुपयांचा निधी मंजूर। शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात आहे। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून 37 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता चिखली तालुक्यातील 25,110 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता मेहकर तालुक्यातील 20,581 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अपात्र कर्जमाफीची रक्कम व्याजासह मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे 48,000 शेतकऱ्यांची अपात्र कर्जमाफीची रक्कम ही आता व्याजासह लवकरच मिळणार असल्यामुळे राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। ओबीसी मध्ये वाटेकारी नको तर आम्ही देखील मुंबईमध्ये धडकू, मंत्री छगन भुजबळ यांचा आंदोलनाचा इशारा। ओबीसी नेत्यांची देखील बैठक सध्या पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। टोमॅटोला कधी 100 रुपये तर कधी 20 रुपयांचा भाव। सरकारने टोमॅटोचे दर ठरवून देण्याची मागणी। टोमॅटोला कधी उच्चांकी दर तर कधी निच्चांकी दर मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले असल्याचे चित्र। नुकसानीची सरकार देणार आता भरपाई। कागदपत्रे जोडून थेटपणे करा अर्ज। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे। वन्य प्राण्यांनी नुकसान केले असेल तर मिळणार भरपाई। एमएसपी योजनेसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य। शेतकऱ्यांना 7/12वरती पिकांची नोंद आवश्यक असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे। नाफेड एनसीसी ॲपकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना। 200 कोटींची थकबाकी। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे। थकीत रक्कम देण्याची देखील मागणी आहे। खरीप हंगामातील ई-पीक पाहणी वेळेमध्ये पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे। नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य आहे। छत्रपती संभाजीनगर जालना बीडमध्ये 22% कपाशी क्षेत्र घटले। कृषी विभागाची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर कपाशीच्या क्षेत्रामध्ये घट। अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशी पिकांचे नुकसान। सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे। शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज असून नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी आहे। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे। काहींना पीक विम्याची 15,000 रुपये, काहींना 20,000 रुपये तर काहींना 25,000 रुपये अशी रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडासा दिलासा मिळत असल्यास देखील पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती। त्यानुसार सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा केला जाणार असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. धान उत्पादक शेतकरी शासकीय धोरणाच्या वेळख्यामध्ये उन्हाळी धान चुकारे व खरीप बोनस रखडले. सध्या जर पाहायला गेलं तर आता धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आहे. सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस जाहीर करण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी बोनसपासून वंचित राहत असल्यामुळे बोनस देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील कर रद्द करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणे. भारतीय किसान परिसंघाचा आरोप पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील कर रद्द केला असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेमध्ये 1,000 रुपयांची वाढ. लाभार्थ्यांना मिळणार आता दर महिन्याला 2,500 रुपये. सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारचा निर्णय. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पाहत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट वगैरे जी रक्कम मंजूर होती ती रक्कम आता वाटप करण्यामध्ये येत आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये थकीत असलेले पीक विम्याचे वितरण सध्या व्हायला सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकीत असलेली पीक विम्याची रक्कम आता जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती. त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा. सौर फवारणी पंप खरेदीवरती 50% अनुदान मिळणार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर फवारणी पंप योजना सुरू केली असून ज्यामध्ये पिकांच्या फवारणीसाठी सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या पंपावरती शेतकऱ्यांना आता 50% अनुदान दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान. पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्यामुळे शेतकरी 700 कोटींना मुकणार. सध्या जर पाहायला गेलं तर सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचे सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. पीक विमा योजनेमध्ये सरकारने मोठे बदल केले असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. ओबीसी समाजाच्या नाराजीनंतर सरकारची मोठी पावले. उपसमिती स्थापन. सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या दबावापुढे सरकारने या ठिकाणी आता मोठा निर्णय जाहीर केला असून आता ओबीसी समाजासाठी देखील या ठिकाणी आता समिती स्थापन. शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले केवळ 2 ते 5,000 रुपये. कंपनी मात्र म्हणते तब्बल 458 कोटी 69 लाख रुपये वाटले. सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही आता जमा करावी अशी देखील मागणी सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची अत्यंत गरज आहे. नांदेडला पीक विमा योजनेमध्ये यंदा 3 लाख अर्ज घटले. सध्या जर पाहायला गेलं तर आता यंदा राज्य सरकारच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. सरकारच्या या निर्णयावरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती. सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून शासनाकडून 1,932 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये या ठिकाणी आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे वितरित करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला होता अशा सर्वच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात आहे. शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून शासनाकडून आता 1,932 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे.
पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान, पण यंदा दर वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे. तसेच आता यंदा सोयाबीनचे दर वाढण्याची देखील शक्यता आहे. जरांगे पाठोपाठ बच्चू कडूंच्या कर्जमाफी आंदोलनाची सरकारला चिंता. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी सरकारला इशारा देखील या ठिकाणी दिला असून सरकारच्या माध्यमातून त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी मागणी आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 55 कोटी रुपयांचं वितरण बाकी होतं, ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केलं जाणार असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्यापोटी साधारणतः 55 कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची ही शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 55 कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय योजनांच्या अनुदानाच्या लाभासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन. खरीप पीक विम्याचे 8,60,000 अर्ज. खरीप हंगाम 2025 मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 4,41,000 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 8,60,000 अर्ज भरून 5,89,000 हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण होत असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. सरकारच्या माध्यमातून भरपाई देण्याची या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दानादान, प्रशासनाची फानाफान. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज असली तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा होत नसल्यामुळे सध्या सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देखील या ठिकाणी मागणी केली जात आहे. पीक वन्य प्राण्यांनी तुडवलं तर शेतकऱ्यांना मिळणार आता नुकसान भरपाई. सरकारचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान केले जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत नवा शासन आदेश. शेतकऱ्यांचा संताप उफाळला. या आदेशाची माहिती मिळताच शेतकरी आणि नागरिकांमध्ये असंतोष उसळला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारवरती टीका केली असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे. शक्तीपीठ महामार्गाला सध्या विरोध असल्यास देखील पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.